अतिशय गरीब होता, खाण्याकरता घरी अन्न नाही, पत्नी आहे, मुलगी आहे. तेव्हा रोज त्याची पत्नी त्याला टोमणे मारते, तुम्ही काही कमावलं नाही, तुम्हाला काही जमलं नाही, तुम्ही असंच केलं तसंच केलं. म्हणून त्याने विचार केला तर मला धनाची प्राप्ती कशी होईल. पण त्या द्वारकेमध्ये एक अंगिरा नावाचे ऋषी राहत होते. तो सत्यजित त्या अंगिरा ऋषीकडे आला आणि म्हणाला, महाराज माझ्या संसारामध्ये खूप गरिबी आहे, मला धन कशाने प्राप्त होईल. त्यावेळेला त्या ऋषीने सांगितलं, तू सूर्यनारायणाची उपासना कर म्हणे. आणि मग तो सत्यजित रोज उठून महाराज सूर्यनारायणाची उपासना करायचा. रोज पहाटे उठायचा, गंगेवर यायचा, सूर्याला अर्घ्य द्यायचा. आता सूर्याला अर्घ्य देत असताना तांब्याच्या भांड्यामध्ये द्यायचा बघा, आणि ते अर्घ्य देत असताना ते पाणी आपल्या अंगावर येऊ नये अशा प्रकारे ते अर्घ्य द्यायचा. तसा तो सत्यजित रोज सूर्याला नित्य नियमाने अर्घ्य द्यायचा. ओम आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करम दिवाकराय प्रभाकराय नमस्तुते, असे रोज त्याने उपासना केली. आणि 1 वर्षाच्या नंतर सूर्यनारायण त्याला प्रसन्न झाले. वरमरुही वर मागा 5 घोड्याचा रथ सूर्यनारायणाचा. प्रसन्न झाले सूर्यनारायण, काय पाहिजे माग. तेव्हा त्याने सांगितलं, सूर्यनारायणा माझ्या संसारामध्ये खूप गरिबी आहे, मला काहीतरी धन द्या, काहीतरी संपत्ती द्या. सूर्यनारायण म्हणाले, बाबा तुला मी धन दिले तर संपेल म्हणले, मात्र मी तुला धनाचा स्तोत्र देतो म्हणले. म्हणून एक सुमंतक नावाचा मणी सूर्यनारायणाने त्याला दिला आणि सांगितलं, हा मणी तुला 1000 स्वर्ण मुद्रा रोज दे. आणि तो मणी घेऊन तो सत्यजित द्वारकेमध्ये आला. पत्नीला सांगितलं, घरी आपल्याला सूर्यनारायणाने हा मणी दिला आहे आणि हा मणी रोज 1000 स्वर्ण मुद्रा देतो. मग हळूहळू त्यांची गरिबी दूर चालली होती. प्रपंचामध्ये त्यांच्या धनाची वाढ होत होती. मग त्याची पत्नीची एक मैत्रीण होती, तिने विचारला, अगं म्हणले तुमच्या घरी एवढी गरीब होती प्रपंचामध्ये, मग एवढं धन कुठून यायला लागलं. तिने सांगितलं असंच. मग ती मैत्रीण होती, तिने विचारलं, तू मला का सांगत नाहीस, मी तुझी मैत्रीण नाही का. जाऊ दे म्हणले, तुला बोलायचंच राहिलं. मग तिने सांगितलं की आमच्या मालकांना सूर्यनारायणाने एक मणी दिला आहे सुमंतक, आणि तो मणी रोज 1000 स्वर्ण मुद्रा देतो. आणि माझ्या मालकांनी सांगितलं आहे की कुणाला सांगू नको. आता मी तुला म्हणून सांगते म्हणले, तू कुणाला सांगू नको. असं करत करत संपूर्ण द्वारकेमध्ये वार्ता पसरली. करणे करणे निपुंजना, या कानामधून त्या कानामध्ये, त्या कानामधून त्या कानामध्ये, ही वार्ता भगवान कृष्णाकडे आली. आणि मग कृष्णाने सत्यजिताला बोलावून घेतलं, सांगितलं, बाबा तुझ्याकडे सैन्य नाही म्हणले, त्या मण्याचं रक्षण करण्याकरता असं कर म्हणले, तो मणी त्या कोशगृहामध्ये माझ्या तू जमा कर. राहिला प्रश्न त्या 1000 स्वर्ण मुद्रेचा, मी तुला रोज देऊन टाकतो म्हणलं. सत्यजितानं सांगितलं, नाही म्हणले, माझा मणी मी तुम्हाला देणार नाही, त्या मण्यावर अधिकार माझा आहे. आणि सत्यजित घरी निघून गेला. मग त्याची पत्नी म्हणली, आपण इतके दिवस गरीब होता, दुःख भोगलं, आता माझी इच्छा आहे म्हणले आपण तीर्थयात्रा करू. पण तीर्थयात्रेला आपण जायचं म्हणले, पण हा मणी सोबत नेला तर वाटेमध्ये चोर घेतील, मारतील. मग काय करावं. तिनं सांगितलं, हा मणी माझ्या माहेरी ठेवू. तिचं माहेर म्हणजे मग आताचं बिहार. त्यानं सांगितलं, तितक्या दूर जाण्यापेक्षा याच नगरीमध्ये माझा भाऊ राहतो ना म्हणले प्रसंजित, त्याच्याजवळ हा मणी ठेवू. मग त्यांनी तो मणी त्यांच्याजवळ ठेवला. हे तीर्थयात्रेला निघून गेले. इकडे तो प्रसंजित त्याचा बंधू महाराज शिकार करण्याकरता वनामध्ये आले. शिकार करण्याकरता आले होते, मात्र त्याची शिकार एका वाघाने केली, त्याला मारला आणि वाघ निघून गेला. मग इकडे 12 वर्षाच्या नंतर हा
द्वारकेमध्ये आला. सत्यजित भावाच्या घरी आला. भाऊजीला विचारलं, म्हणले माझा भाऊ कुठे गेला? तिनं सांगितलं तुम्ही गेला ना. तेव्हा ते शिकार करण्याकरता गेले, ते परत आलेच नाहीत. आणि मग त्याने भगवान कृष्णाला विचारलं, माझ्या भावाला पाहिलं का, बोलला होता का? बराच त्याने भावाला शोधलं, मात्र भावाचा शोध लागत नाही. आणि मग त्याला असं वाटलं की कृष्णानंच तो मणी घेण्याकरता माझ्या भावाला मारला असावं, आणि तो मणी कृष्णानं घेतला आहे. ही वार्ता अशीच रुक्मिणी मातेच्या कानी पडली. आणि रुक्मिणी माता कृष्णाला म्हणते, देवा तुम्हाला जर मणीच हवा होता तर मला म्हणायचं ना, मी माझ्या पित्यांकडून तुम्हाला दिला असता. म्हणून तुम्ही असं काय केलात? आता महाराज हा समाज आहे, आता समाज कोणाला सोडत नाही महाराज. कारण इथे भगवान प्रभू रामचंद्रांना सोडलं नाही महाराज. भगवान श्रीकृष्णाला समाजाला सोडलं नाही. सीता मातेसारख्या पतिव्रता स्त्रीवर या समाजाने आक्षेप घेतला. आणि त्यावेळेला सीता मातेचे उद्गार आहेत, लक्ष्मणा त्यागेले का राम प्रभूनी मजला, असा मी काय गुन्हा केला. लेक लाडकी जनकपुरीची राखीव राणी रघुनाथाची, आज तियेच्या नशिबी आली घटिका वनवासाची. काय कारण शंकित वाणी एक परीट बोलिला. याला जनवाद म्हणतात महाराज. इथे समाजानं देवालाही सोडलं नाही, कृष्णावरही आरोप केले महाराज. आणि मग कृष्णानं त्या सतर्कताला बोलावलं, म्हणले बाबा तुझा भाऊ कुठे गेला होता? त्याने सांगितलं या देशाला शिकार करण्याकरता गेला होता. मग भगवंताने द्वारकेमध्ये काही सेवक सेनापती सैन्य घेतलं आणि निघाले. तेव्हा रुक्मिणी माता सोबत निघाल्या, अरण्यामध्ये आले. पाहिलं तर प्रसन्नताचं प्रेत तिथं पडलेलं होतं. पाहिलं त्या सतर्कताने रथामधून उडी मारली, भाऊ दादा म्हणून रडू लागला. मात्र लोक किती पहा विचित्र आहे, रडतो मात्र कमरेला हात लावतो, मणी कुठं आहे? कृष्णाने सांगितलं, सतराजित मण्याचं मी पाहतो. म्हणले तुम्ही अगोदर भावाचं पहा. आणि मग पाहिलं तर तिथून एक वाघाचे ठसे चालले होते. मग भगवान त्या मार्गाने पुढे निघाले. पुढे निघाल्यानंतर वाघ मरून पडला होता. पुढे एका हास्वलाचे ठसे होते. भगवान त्या मार्गाने पुढे निघाले माघाने, तर एक अंधारी गुफा होती. त्या गुफेमध्ये त्या हास्वलाचे ठसे चालले होते. भगवान त्या अंधेरी गुफेमध्ये गेले. आत पुढे गेल्यानंतर एकदम लख्ख प्रकाश दिसला आणि तिथे तो मणी आहे. आणि त्या ठिकाणी एक तरुण युवती त्या मण्यासोबत खेळत आहे. भगवंताने तो मणी पाहिला आणि तो मणी हिसकावून घेतला. मग त्या तरुण युवतीने तिच्या पित्यांना बोलावलं. तिचे पिता म्हणजे वृक्षराज जामवंत. ते आले. त्यांनी पाहिलं कृष्णाला. विचारलं तू कोण आहेस? भगवंताने सांगितलं मी कृष्ण आहे. तो कुठून आलास? मी द्वारकेवरून आलो. जामवंतजीने सांगितलं हा मणी माझा आहे. भगवान म्हणले हा मणी माझ्या राज्यातला आहे. आता हे जामवंतजी म्हणजे महाराज ज्यांनी हनुमानजीला मोटिवेशन दिलं आहे ते जामवंतजी. बरं समुद्राच्या तटावरती, कारण हनुमानजीला शाप होता तृणबिंदूचा की तुझी सर्व शक्ती लय पावेल, लोप पावेल. आणि मग समजलं की हे हनुमंत आहे. तेव्हा तृणबिंदू म्हणाले एखादा महापुरुष जेव्हा त्याला उपदेश करेल आणि तुझ्या शक्तीची आठवण तुला जाणीव करून देईल ना, त्यावेळेला शक्ती तुला पुन्हा प्राप्त होईल. तेव्हा समुद्राच्या तटावरती जामवंतजीने हनुमानजीला मोटिवेशन दिलं आहे. कहे रिचिपती सुनी हनुमंता. हे हनुमंता रामप्रभूच्या कार्याकरता तुमचा अवतार झाला आहे. पवन तने बल पवन समान. हा उपदेश जामवंतजीने हनुमानजीला केला. ते जामवंत जे आहे ते रामानं. जामवंतजी म्हणले हा मणी पाहिजे आहे ना तुला, माझ्या बरोबर युद्ध करावं लागेल. भगवंत म्हणले मी तयार आहे. आणि दोघांचं मल्लयुद्ध सुरू झालं.
आता दोघेही बलवान आहेत बरं. जांबवंतजी बलवान आहेत आणि भगवंतही बलवान आहेत. कधी जांबवंतजी पडतात तर कधी भगवान पडण्याचं नाटक करतात. आणि युद्ध बऱ्याच वेळ झालं. शेवटी भगवंताने हळूच रूप पालटलं आणि राम रूप धारण केलं. लोकाभिरामम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम. भगवंताने ते रूप धारण केलं. जांबवंतजीने पाहिलं, म्हणले प्रभू प्रभू माझे नाथ म्हणले. प्रभू म्हणले आपण माझ्या घरी आलात म्हणले आणि मी तुमच्या बरोबर युद्ध केलं. प्रभू मला क्षमा करा म्हणले जांबवंतजी, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. तेव्हा भगवंत म्हणले जांबवंतजी क्षमा करण्याची काही आवश्यकता नाही म्हणले. ज्यावेळेला रावणाचा वध केला आणि आपण अयोध्येला आलात, माझा राज्याभिषेक झाला आणि त्यावेळेला मी प्रत्येकाला काही ना काही दान देत होतो म्हणले. विभीषणाला लंकेचं दान दिलं, अंगदाला युवराज केलं, सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं, यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. प्रत्येकाला काही ना काही देत होतो म्हणले. पण माझ्या सैन्यामध्ये सर्वात वरिष्ठ ज्येष्ठ आपण होता म्हणले. त्यावेळेला मी तुम्हाला विचारलं होतं की जांबवंतजी तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेला आपण म्हणला होता की प्रभू रावणासोबत युद्ध झालं, मात्र रावणाच्या सैन्यामध्ये माझ्या बरोबरचा एकही युद्ध नव्हता. आपण होता, रावण होता, आपण त्याला मारलं म्हणले. आता माझी एक इच्छा आहे म्हणले, तुम्ही सिंहासनावरून खाली उतरा, आपण थोडस हाताला हात लावू म्हणले. त्यावेळेला मी तरुण होतो म्हणले, आपण वृद्ध होता. त्या अवतारामध्ये तुमची इच्छा पूर्ण करता आली नाही, म्हणून या अवतारामध्ये पूर्ण केली. प्रभू एवढीशी छोटीशी दासाची इच्छा म्हणले भगवंत पूर्ण करतात महाराज. दासा जाऊ नेधी वाया पूर्ण आनंद करी छाया. आणि सांगितलं प्रभूंनी, काका हा मणी घेऊ का म्हणले. तेव्हा जांबवंतजी म्हणले प्रभू हा मणी घेऊन जा म्हणले, मात्र आता माझ्या मनीची एक इच्छा आहे म्हणले की ही माझी कन्या जांबवती. आता मी वृद्ध झालो आहे म्हणले, आता वर कुठं पाहू, आता आपणच तिचा स्वीकार करा म्हणले. आणि जांबवंतीचा विवाह महाराज गांधर्व पद्धतीने भगवंतासोबत झाला. तो सुमंतक मणी आणि जांबवंतजीला घेऊन भगवंत बाहेर आले. रुक्मिणी मातेने औक्षणही केलं, ओवाळलं आणि महाराज भगवंत जांबवंतीला घेऊन द्वारकेमध्ये आले. त्या सतराजिताला बोलावलं, त्याचा तो मणी देऊन टाकला. पुन्हा त्याची कन्या महाराज सत्यभामा त्याने भगवंताला अर्पण केली. पुन्हा त्याला मारलं. आता वेळ कमी आहे, कथा आपल्याला पुढे न्यायची आहे. भगवंताने पुन्हा त्या सुधन्वाला आणि अक्रूरला शिक्षा दिली. तो मणी उचलला, द्वारकेच्या भोवताली समुद्र आहे, समुद्रामध्ये फेकला आणि आजपर्यंत मणी महाराज सुमंतक समुद्रामध्येच आहे. आणि भगवंताच्या अशा मुख्य 8 पटराणे आहेत महाराज. रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, कालिंदी, लक्ष्मणा, नारायणा, सत्य आणि भद्रा. ह्या भगवंताच्या 8 मुख्य पटराणे आहेत. आणि भगवंताचे 16,100 जे विवाह झाले.